हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या सोमवार 25 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, ज्या क्षणाची आपण सगळे आतुरतेने वाट पाहत होतो, शेवटी तो क्षण आलाय. नुपूरने लक्ष्मीच्या पावलांनी मल्हारच्या घरात गृहप्रवेश केला आहे. मल्हारबरोबर संसार करण्यासाठी ती तयार झाली आहे. आणि नुपूरला तयार करणारी कोण? तर ती आशा. नुपूरने मल्हारला माफ केलंय का? तर नाही. मल्हारवरचा तिचा राग संपलाय का? तर नाही. तर आशाने नुपूरला सांगितलं की जर तुला वेदांच्या अपघाताचं रहस्य सत्य जाणून घ्यायचं असेल तर तुला मल्हारच्या घरी राहायला जावं लागेल. म्हणजे मल्हारने तो अपघात नाही केलाय अशी शंका आशाच्या मनात आहे आणि तिने नुपूरला तेच सांगितलंय. त्यामुळे नुपूरने तायडीच्या नाकावर टिच्चून, रेवती मावशीच्या नाकावर टिच्चून मल्हारच्या घरात माप ओलांडून गृहप्रवेश केला. मग लक्ष्मीच्या पावलांनी ती घरात गेली आहे. मल्हारने तिचा हात हातात घेऊन तिला घरात आणलंय. त्यामुळे तायडी रेवती मावशीचा जबर जळफळाट झाला. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच नुपूरला ऑफिसमध्ये पाहून तायडीच्या तळपायची आग मस्तकात जाते आणि तायडी ही नुपूरला जाब विचारते, नुपूर, तुझी हिंमत कशी झाली या ऑफिसमध्ये पाय ठेवायची? म्हणजे तू माझ्या भावाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, वरतून त्याच्याच ऑफिसमध्ये काम करायचं, त्याच्याकडूनच पैसे घ्यायचे आणि त्यावर मजा मारायची, असा प्लॅन आहे का तुझा? नुपूर खूप चिडते आणि म्हणते, मॅडम, तुमच्या भावाचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याएवढी मी मोठी नाही आहे. तर तायडी चिडून विचारते, मग येथे कशासाठी आली आहे? नुपूर सांगते, मी येथे आले होते कारण तुमचा भाऊ या कंपनीची एम्प्लॉई म्हणून माझ्यावर हक्क गाजवतो आणि तुम्ही मला या कंपनीतून बाहेर काढता. तायडी चिडून म्हणते, ए, दीड दमडीची एम्प्लॉई आहे तू, तुला माझ्या नजरेत काहीच किंमत नाही आहे आणि तू येथे कशाला आली ग? तुझी लायकी आहे का या कंपनीत काम करण्याची, उभं राहायची? चल निघ इथून. नुपूरला खूप राग येतो. नुपूर चिडून म्हणते, तुमच्याकडून मला हीच अपेक्षा होती, कारण माणसाकडे कितीही पैसा असला ना तरी त्याला क्लास नाही विकत घेता येत आणि तुमचा क्लास मला आधीच समजला होता. तायडीला खूप राग येतो. तायडी नुपूरच्या अंगावर धावून जाते आणि म्हणते, लायकीत राहायचं, यू आर फायर्ड. आत्ताच्या आत्ता निघ इथून, नाहीतर धक्के मारून हकलून देईन. नुपूर खूप चिडते आणि तायडीच्या हातात राजीनामा सोपवत म्हणते, मॅडम, एवढी फालतूची बडबड करण्याऐवजी आधी मला विचारलं असतं ना मी येथे का आली आहे, तर तुम्हाला मला काढण्याची गरज नसती पडली. मीच तुमची नोकरी सोडून जातीये, हा माझा राजीनामा घ्या. तायडी राजीनामा फेकून देते आणि म्हणते, ॲक्सेप्टेड. चल, आत्ताच्या आत्ता निघायचं इथून. कंपनीच्या बाहेर उभं राहून भीक मागण्याची लायकी नाही आहे तुझी आणि हेडशेफ बनून बसली आहे. पुन्हा सुमती इव्हेंटच्या आसपास जरी दिसली ना तरी माझ्यापेक्षा वाईट कोणी नाही, एवढं लक्षात ठेवायचं. दीप, कोमल, नुपूर यांना जबर धक्काच बसतो. तायडी दीपला ठणकावून सांगते, पुन्हा ही कंपनीच्या आसपास दिसायला नको. तायडी नुपूरला डोळे दाखवते आणि रागारागाने तिथून निघून जाते. नुपूरला वाईट वाटतं. नुपूर ही जाऊ लागते. तेवढ्यात दीप तिला म्हणतो, नुपूर, प्लीज जाऊ नको. एकतर आधीच मल्हारचं कंपनीकडे लक्ष नाही आहे, तो कोणत्या मीटिंग अटेंड करत नाही, आमचे फोन उचलत नाही, काहीच करत नाही. कोमल नुपूरला समजावून सांगते, नुपूर, तू सागरिका मॅमचं कोठे मनावर घेते? तुला माहिती आहे ना, त्या ही कंपनी मॅनेज नाही करू शकणार, नाही सांभाळू शकणार. मल्हार सर जेवढ्या चांगल्या प्रकारे कंपनी सांभाळतील ना तेवढं त्यांना नाही जमणार आहे. आणि तू ही असं जर कंपनी सोडून गेली तर कंपनीची खूप वाताहत होईल. पण नुपूर ही काहीच ऐकून न घेता तेथून निघून जाते. त्यामुळे दीप आणि कोमलला खूप वाईट वाटतं. इकडे मल्हार भिंतीत खिळा ठोकत असतो त्यांच्या लग्नाची फ्रेम लावण्यासाठी आणि तेवढ्यात हातोडी त्याच्या बोटावर पडते आणि त्याच्या बोटातून रक्त येतं. तेवढ्यात रेवती मावशी तिथे येते आणि म्हणते, अरे देवा, किती लागले तुला? मल्हार, जोपर्यंत तू या नुपूरला तुझ्या आयुष्यातून बाहेर काढत नाही ना तोपर्यंत तुला अशा जखमा होत राहणार. मल्हारला खूप राग येतो. मल्हार म्हणतो, मावशी, हे काय लॉजिक आहे? मी खिळा भिंतीत ठोकत होतो, थोडंसं लागलंय, त्यात नुपूरचा काय संबंध? प्रत्येक गोष्टीतून नुपूरला का दोष देते? रेवती मावशी खूप चिडते आणि म्हणते, मल्हार, ते सोड. मी तुला विचारलं होतं की तुझा निर्णय काय आणि तू काय निर्णय घेतलाय ते सांग मला. मल्हार विचारतो, कोणता निर्णय? तर मावशी म्हणते, तू नुपूरला कायदेशीररित्या तुझ्या आयुष्यातून बाहेर काढणार आहेस की नाही? मल्हारला मोठा धक्का बसतो. मल्हार म्हणतो, मावशी. तर मावशी चिडून म्हणते, काही बोलू नको, मला तुझा एक शब्दही ऐकून घ्यायचा नाही आहे.
मला माहिती आहे तू हेच बोलणार की मावशी नुपूर माझ्या आयुष्यात आहे कारण मी तिच्यावर खूप प्रेम करतो, मी तिला माझ्या आयुष्यातून बाहेर काढणार नाही. पण मल्हार, आता मी सुद्धा एक निर्णय घेतला आहे. जर तू नुपूरला तुझ्या आयुष्यातून बाहेर काढणार नसशील तर आम्ही तुझ्या आयुष्यातून दूर निघून जाऊ. हे ऐकून मल्हारला मोठा धक्काच बसतो. मल्हार विचारतो, मावशी काय बोलतेस तू? तर मावशी म्हणते, हो मल्हार, तुझ्या आईवडिलांनी तुझी संपूर्ण जबाबदारी माझ्यावर सोपवली होती आणि आज जर त्यांना कळलं की तुझ्या आयुष्यात ती नुपूर नावाची मुलगी आली आहे ज्यामुळे तुला इतका त्रास होतोय तर ते मला दोषी ठरवतील आणि मी हा दोष घेऊन नाही जगू शकत. जर तू त्या नुपूरला स्वतःच्या आयुष्यातून बाहेर नाही काढलं तर आज नंतर मला मावशी म्हणायचं नाही. मल्हारला जबर धक्काच बसतो. पुढे रेवती मावशी म्हणते, आणि मी माझा निर्णय घ्यायला मोकळे. मल्हार विचारतो, मावशी तू काय बोलतेस आणि निर्णय घ्यायला मोकळे म्हणजे कोणता निर्णय? तर मावशी म्हणते, माझा आणि जियाचा निर्णय. जर या घरात माझ्या मताला काहीच किंमत नाही आहे, माझ्या शब्दाला काहीच किंमत नाही आहे, तर या घरात राहून तरी मी काय करू? त्यामुळे मी ठरवलं आहे मी या घरात राहणार नाही, मी आणि जिया हे घर सोडून जाऊ. मल्हार खूप दुःखी होतो आणि म्हणतो, मावशी आधीच काय मला कमी त्रास झालेला नाही आहे, एकानंतर एक धक्के बसताय मला आणि आता तू आणि जिया हे घर सोडून जाणार, मग मी कसा जगणार? मावशी म्हणते, मल्हार आता हा निर्णय तू घ्यायचा आहे. तुला तुझ्या आयुष्यात ती नुपूर हवी आहे की मी आणि जिया हवी आहे? निर्णय तुझा आहे. मी तुला आज संध्याकाळपर्यंतचा वेळ देते. नीट शांतपणे विचार कर आणि तुझा निर्णय सांग आम्हाला, म्हणजे आम्ही आमचा निर्णय घ्यायला मोकळ्या. असं म्हणून मावशी दुःखी होऊन तेथून निघून जाते. मल्हारला जबर धक्काच बसतो. मल्हार नुपूर आणि त्याच्या लग्नाच्या फोटोकडे पाहतो आणि विचार करतो, हे सगळं काय चाललंय? मला कुणीच का समजून घेत नाहीये? नुपूर म्हणजे माझा श्वास आहे, मी नुपूरशिवाय नाही जगू शकत. माझं तिच्यावर जीवापाड प्रेम आहे, हे कुणीच का समजून घेत नाहीये? का नुपूरला माझ्या आयुष्यातून दूर करताय? असाच विचार मल्हार करत असतो. आणि इकडे नुपूर सुमती इव्हेंटच्या ऑफिसच्या बाहेर येते. तेवढ्यात तिला 2 एम्प्लॉईजचं बोलणं तिच्या कानावर पडतं. हे एम्प्लॉईज म्हणतात, काय खरं नाही आता या कंपनीचं, खूप झालं तर 2 महिने ही कंपनी टिकेल. तर दुसरा एम्प्लॉई म्हणतो, अरे 2 महिने कसलं रे, महिनाभर लय झाला, लवकरच या कंपनीवर टाळं लागणार आहे. हे ऐकून नुपूरला मोठा धक्काच बसतो. नुपूर या दोघांच्या जवळ येते आणि विचारते, तुम्ही दोघे असे का बोलताय? तर हा एम्प्लॉई म्हणतो, अरे नुपूर मॅडम तुम्ही. नुपूर विचारते, तुम्ही दोघं असं का बोलत होता की कंपनीला महिनाभरात टाळं लागेल? तर हे 2 एम्प्लॉई सांगतात, सागरिका मॅमने आम्हाला जॉबवरून काढून टाकलं आहे. नुपूरला मोठा धक्काच बसतो. नुपूर विचारते का? तर हे एम्प्लॉई सांगतात, आमची छोटीशी चूक झाली, पण तेच कारण पुढे करून त्यांनी आम्हाला रिझाईन द्यायला सांगितलं आहे. आम्ही मल्हार सरांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला तर ते आमचा फोन उचलत नाही. आता या कंपनीत आमचा कोणीच वाली राहिलेला नाही आहे. नुपूर मॅडम तुम्हाला माहीत असेल, पण सागरिका मॅडम मल्हार सरांच्या मर्जीतल्या कोणालाही या कंपनीत टिकू देत नाही. काही ना काहीतरी कारण काढून त्यांना कंपनीच्या बाहेर काढतात आणि त्यांना सगळा स्वतःचा ग्रुप येथे बनवायचा आहे. पण त्यांना ही कंपनी हँडल करता येणार नाही आहे. लवकरच या कंपनीचे 12 वाजणार आणि कंपनी बंद होणार. आता मल्हार सरच या कंपनीला सावरू शकतात, नाहीतर एवढी मोठी कंपनी, एवढं मोठं नाव धुळीस मिळेल हेच खरं. असं म्हणून हे एम्प्लॉई तेथून निघून जातात. नुपूरला जबर धक्काच बसतो. नुपूरला आठवतं की तायडी तिच्याशी सुद्धा कशी वागली होती आणि तिला कंपनीच्या बाहेर जायला सांगितलं होतं. तेवढ्यात नुपूरला अन्वयचा कॉल येतो. अन्वय तिला सांगतो, नुपूर कोठेस तू? नुपूर सांगते, मी ऑफिसमध्ये आले. अन्वय खुश होतो आणि विचारतो, तू मल्हार सरांना भेटायला गेलीस का? हे ऐकून आशालाही आनंद होतो. तर नुपूर सांगते, नाही, माझं थोडं महत्त्वाचं काम होतं म्हणून आले होते, तू सांग ना. अन्वय सांगतो, आईंना डिस्चार्ज मिळाला आहे आणि मी त्यांना घेऊन घरीच चाललो आहे. डॉक्टरांनी मला सगळं समजून सांगितलं आहे, त्यांच्या पथ्याबद्दल, औषध पाण्याबद्दल. तू घरी पोहोच, मी तुलाही सांगतो. नुपूर म्हणते, ठीक आहे, मी सुद्धा घरी येते. अन्वय फोन कट करतो. आशा विचारते, काय झालं? तर अन्वय सांगतो, ती ऑफिसला गेली आहे, पण म्हणाली की वेगळ्या कामासाठी गेली आहे, मल्हार सरांना भेटायला गेली नाही. आशा ही अन्वयला समजावून सांगते, मल्हारचं तिच्यावर खूप प्रेम आहे, पण नुपूर उगाच त्याचा रागराग करतीये. त्या दोघांना कसं एकत्र आणावं ना तेच मला कळत नाही आहे. इकडे रात्र होते आणि तायडी तिच्या रूममध्ये असते, फेक झोक करत असते आणि म्हणते, नुपूर तुझी लायकी आहे का? माझ्या तोंडावर राजीनामा फेकून निघून गेली. स्वतःला समजते तरी काय? थोडे दिवस थांब, तुझी अशी अवस्था करेल ना की तू स्वतःलाच ओळखू शकणार नाही. आणि तेवढ्यात रेवती मावशी तेथे येते आणि म्हणते,
तायडे, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तायडी विचारते, काय झालं काकू? तर मावशी सांगते, अगं तू मला म्हणाली होतीस ना, त्यानंतर मी मल्हारशी सविस्तरपणे बोलले आणि मी मल्हारला सांगितलं, मल्हार, जर तू त्या नुपूरला स्वतःच्या आयुष्यातून बाहेर नाही काढलंस तर मी तुझ्याशी सगळे संबंध तोडून टाकेल. हे ऐकून तायडीला आश्चर्याचा धक्काच बसतो. तायडी म्हणते, अरे वा रेवती, तुझ्यात तर मी छोटीशी चावी भरली आणि तू इतका मोठा धमाका केला. खूप भारी केलंस तू. आता मल्हार काही नुपूरला आपल्या आयुष्यात ठेवणार नाही असा विचार करून तायडी खुश होते आणि मग रेवती मावशीला म्हणते, कसं आहे ना काकू, आपला मल्हार आहे ना खूप इमोशनल आहे. त्याला आहे ना समोरचा व्यक्ती त्याच्याशी कसा वागतोय, त्याला कसं फसवतोय हे कळतच नाही. तो नेहमी इमोशनली विचार करतो आणि याच गोष्टीचा फायदा ती नुपूर घेतीये. रेवती मावशी म्हणते, खरं आहे तुझं तायडे. म्हणूनच मी मल्हारला ठणकावून सांगितलं आहे की जर तू त्या नुपूरला कायदेशीररित्या तुझ्या आयुष्यातून बाहेर नाही काढलं तर मी त्या नुपूरला कधीच आपल्या घरची सून म्हणून स्वीकारणार नाही आणि त्यानंतर मी आणि जिया हे घर सोडून जाऊ. तायडीला खूप आनंद होतो आणि तायडी विचार करते, अरे वा रेवती, तू तर खूप भारी काम केलंस. ते म्हणतात ना, कधी कधी एक छोटासा प्यादासुद्धा राजाला हरू शकतो, चेकमेट करू शकतो. वा तायडे वा, तू या रेवतीचा चांगलाच उपयोग करून घेतला आहे असा विचार करून तायडी खूप खुश होते. आणि इकडे अन्वय आणि नुपूर आशाला घेऊन घरी पोहोचतात. अन्वय आशाला म्हणतो, आई, आता या बेडच्या खाली उतरायचं नाही. तुम्हाला जे काही हवं असेल ते आम्हाला सांगायचं, आम्ही तुम्हाला ते देऊ. तेवढ्यात मीना तेथे येते आणि म्हणते, वा 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 वा, अलभ्य लाभ अलभ्य लाभ, आल्या का VIP पेशंट? आता काय आहे, सगळ्यांनी यांच्या मागे पुढे करायचं, त्यांना काय हवंय काय नकोय ते सगळं पाहायचं. अन्वय चिडून म्हणतो, मीना नीट बोल, तुला त्यांची विचारपूस तर करता येत नाही. इतक्या दुःखातून हॉस्पिटलमधून त्या परत आल्यात, त्यांची विचारपूस करायची ते सोडून दिलं आणि टोमणे मारतीयेस. मीना चिडून म्हणते, ए या माझ्या कोणी नाही आहे, आधी मला एवढं सांग, यांचा हॉस्पिटलचा खर्च किती आला? अन्वय चिडून म्हणतो, मीना तुला त्याच्याशी काही देणं घेणं नाही आहे. मीना चिडून म्हणते, असं कसं देणं घेणं नाही आहे? माझ्या नवऱ्यानेच पैसे भरले ना, मग मला हे कळायलाच हवं. तेवढ्यात नुपूर म्हणते, नाही वहिनी, दादाने पैसे थोडे भरलेत पण बाकीचे थोडे पैसे माझ्याकडे होते ते मी मॅनेज केले. अन्वय चिडून म्हणतो, आणि तुला याच्याशी काही देणं घेणं नाही आहे. तर मीना म्हणते, असं कसं देणं घेणं नाही? या बाईचा आणि माझा काहीच संबंध नाही आहे. अन्वय चिडून म्हणतो, मी त्यांना आई म्हणतो. तर मीना उत्तर देते, आई म्हणतोस तसं तर तू मग अख्ख्या जगातील बायकांना आई म्हणशील आणि सगळ्यांचे खर्च भागवशील. ते चालणार नाही. या मुलीचा आणि तुझ्या आईचा संबंध आहे, पण त्या बाईचा आणि माझा काही संबंध नाही आहे, एवढं लक्षात ठेव. आणि त्या बाईसाठी खर्च झालेला एकही रुपया मी सहन करणार नाही. नुपूर आणि आशाला खूप वाईट वाटतं. अन्वय चिडून म्हणतो, ए बाई गप ना, तू तरी काय करतेस ग दिवसभर? त्या सोफ्यावर बसतेस आणि दिवसभर मोबाईल गेम खेळत बसतेस. या घरासाठी कधी 1 रुपया तरी कमवलाय का? कधी या घरासाठी काही केलंय का? मीना चिडून म्हणते, अन्वय, मी या घरची मालकीण आणि तू मला लग्न करून या घरात आणलंय. मला पोसणं हा तुझं काम आहे, तुझं कर्तव्य आहे आणि या बाईला मी आपल्या घरात राहू देणार नाही. एवढं लक्षात ठेव. या बाईचा माझ्या घराचा आणि माझा काहीच संबंध नाही आहे, त्यामुळे तिच्यावर खर्च झालेला रुपयासुद्धा मी सहन करणार नाही, हे लक्षात ठेव. नुपूर अन्वयला खूप वाईट वाटतं. आशासुद्धा दुःखी होते आणि मग मीना ही नुपूरला ठणकावून सांगते, नुपूर, मी तुला सांगतीये, तू त्या मल्हारबरोबर कितीही वाकड्यात गेली ना तरी त्याची नोकरी सोडायची नाही. या घरात पैसा येत राहिला पाहिजे, माझ्या हातात पैसा आलाच पाहिजे, नाहीतर या बाईला मी धक्के मारून घरातून बाहेर हाकलून देईन. हे ऐकून नुपूर खूप दुःखी होते आणि म्हणते, वहिनी तू टेन्शन घेऊ नको, मी तुला पैसे देईल. मी तुझ्यावर आणि दादावर आईचा आणि माझा कोणताही भार पडू देणार नाही. मीना चिडून म्हणते, तेच झालं पाहिजे, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट नाही कुणी, एवढं लक्षात ठेव. मीना या दोघींना डोळे दाखवते आणि तेथून निघून जाते. अन्वयला खूप वाईट वाटतं आणि अन्वय म्हणतो, आई माफ करा मला, तुम्हाला माहिती आहे ना ही मीना कसली फाटक्या तोंडाची आहे, काही पण बोलते, तोंडाला येईल ते बोलते, तुम्ही तिचं बोलणं मनावर घेऊ नका. तर आशा म्हणते, नाही नुपूर, आता मला या घरात राहायचं नाही, मी या घरात राहणार नाही आहे, मला येथून कुठेतरी दूर ने. नुपूरला जबर धक्काच बसतो. अन्वय म्हणतो, आई हे काय बोलताय तुम्ही? मी तुम्हाला आई असंच नाही म्हणत, मी तुम्हाला खरंच आई मानतो आणि तुम्ही स्वतःच्या मुलाच्या घरात राहू शकता. त्या मीनाचा विचार करू नका, आम्ही कुणीच तिला सिरियसली घेत नाही,
तुम्हीसुद्धा घेऊ नका, तिच्यासाठी हे घर सोडून जाऊ नका. पण आशाने मात्र पक्क ठरवलं असतं की आता या घरात राहायचं नाही. नुपूर आणि अन्वयला खूप टेन्शन येतं. इकडे रेवती मावशी मल्हारला सगळ्या घरच्यांसमोर घेऊन येते, त्याला सोफ्यावर बसवते आणि मग त्याला जाब विचारते. मल्हार, सांग आता तुझा निर्णय. तू नुपूरबद्दल काय निर्णय घेतला आहे? मल्हारला काय बोलावं ते कळतच नाही आणि रेवती मावशी त्याला सांगते, तुला आता निर्णय घ्यावाच लागेल. म्हणजे एकदा का तू निर्णय घेतला, मी माझा निर्णय घ्यायला मोकळी. जर तुला नुपूरला तुझ्या आयुष्यात ठेवायचं असेल तर मी आणि जिया तुझ्या आयुष्यात राहणार नाही. मल्हार खूप दुःखी होतो. तायडी खुश होते. जिया चिडून म्हणते, मॉम, हे तू अतिशय चुकीचं करतीये. तू ब्रोला असं इमोशनल ब्लॅकमेल करू शकत नाही. रेवती मावशी चिडते तर तायडीचा बाप म्हणतो, जिया, ज्या गोष्टीतला आपल्याला कळत नाही ना त्या गोष्टीबद्दल बोलायचं नाही. आणि गायत्री म्हणते, हो मल्हार, तुला आता निर्णय घ्यावाच लागेल. तुला रेवती मावशी हवी आहे की मग तुला ती तुझी बायको नुपूर हवी आहे? मल्हारला खूप टेन्शन येतं. तो डोक्याला हातच लावतो आणि मग तायडी ही त्याला समजवण्याचा प्रयत्न करते. मल्हार, तू विचार करणार आहे. रेवती मावशी आजपर्यंत एवढ्या टोकाचं कधी बोलली आहे का? ती आत्ता तसं बोलतीये कारण तिला तुझी काळजी वाटतीये. तिला कळतंय की नुपूर तुझ्यासाठी योग्य नाही आहे आणि नुपूरच्या नादाने तू सगळं काही उद्ध्वस्त करतोय म्हणून ती असं बोलतीये. मल्हार काहीच बोलत नाही आणि रेवती मावशी म्हणते, एकतर सगळ्यात आधी चूक मीच केली होती. मी तुझं आणि नुपूरचं लग्न लावून दिलं. गुरुजींनी सांगितलं होतं यांची पत्रिका जुळत नाही, या दोघांचं लग्न झाल्यावर मल्हारवर मोठं संकट येईल. पण मी त्या सगळ्याकडे दुर्लक्ष केलं. तुझ्या हट्टामुळे लग्नाला परवानगी दिली म्हणून हे सगळं होतंय आणि आता मी हे होऊ देणार नाहीये. तुला नुपूरला घटस्फोट द्यावाच लागेल, स्वतःच्या आयुष्यातून दूर करावंच लागेल. मल्हार खूप चिडतो आणि म्हणतो, बस झालं मावशी, तुला हे का कळत नाहीये? नुपूरवर माझं जीवापाड प्रेम आहे. मी तिच्याशिवाय नाही जगू शकत. मी तिला घटस्फोट नाही देऊ शकत. तुम्ही मला प्लीज असं करायला सांगू नका. मी मल्हार नुपूरला स्वतःपासून दूर नाही करू शकत. तायडी म्हणते, मल्हार, तू असं का करतोय रे? आमचं ऐकून घे ना. आम्ही काय तुझे शत्रू आहोत का? नाही ना, आम्ही तुझ्या भल्यासाठीच सांगतोय. तू नुपूरपासून जेवढा दूर राहशील तेवढा सुखी राहशील. ऐक आमचं. रेवती मावशी तुला जे काही सांगते ना तुझ्या भल्यासाठीच सांगतीये. मल्हार खूप दुःखी होतो. तायडीचा बाप म्हणतो, मल्हार, आता तुला निर्णय घ्यावाच लागेल. तुला नुपूरला तुझ्या आयुष्यातून कायमचं दूर करावंच लागेल. मल्हार खूप चिडतो. सगळ्यांसमोर हात जोडून म्हणतो, बस झालं आता. मला कोणाचं काहीच ऐकून घ्यायचं नाहीये. मी नुपूरवर खूप प्रेम करतो आणि नुपूरला स्वतःच्या आयुष्यातून बाहेर नाही काढू शकत. रेवती मावशी खूप चिडते. तायडी मल्हारला समजवण्याचा प्रयत्न करते. मल्हार, तुला कळतच नाहीये. आम्ही सगळे तुझ्या भल्यासाठी सांगतोय रे. आज तुझी ही जी अवस्था झाली आहे ना ती फक्त नुपूरमुळे. आणि तुला माहिती आहे का, आज नुपूरने राजीनामा दिलाय. तुझ्याशी असलेलं प्रत्येक नातं, डायरेक्ट इनडायरेक्ट संबंध सगळं ती संपवतीये. याचा अर्थ काय की तिला तुझ्या आयुष्यात नाही राहायचंय. तिला तुझ्याशी काही देणं घेणं नाहीये आणि तू तिचाच विचार करतोय. मल्हार काही बोलणार इतक्यात जियाला दिसतं की नुपूर आणि आशा दरवाजात उभे आहेत आणि जिया म्हणते, नुपूर? सगळेजण मागे वळून पाहतात तर नुपूर ही चक्क घरी आली आहे. हे पाहून मल्हार, रेवती मावशी, तायडीचे आईबाप या सगळ्यांना जबर धक्काच बसतो. मल्हारच्या डोळ्यात तर आनंदाश्रू येतात. तो खूप खुश होतो. नुपूरकडे पाहत असतो. जिया खुश असते तर तायडीच्या चेहऱ्यावर मात्र 12 वाजतात की ही येथे कशी. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. पण या मालिकेचा पुढील एपिसोड धमाकेदार असणार आहे. असा धमाका होईल की सगळे हादरून जातील. मग नेमकं घडणार तरी काय? तर तुझ्या सोबतीने या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की आशाने नुपूरला सांगितलेलं असेल की मल्हारने वेदांचा अपघात केला. यावर माझा विश्वास बसत नाही आणि तुला जर त्या अपघाताचं सत्य शोधून काढायचं असेल तर तुला मल्हारच्या घरी राहायला जावं लागेल. आणि नुपूर यासाठी तयार होईल. नुपूर घरी आल्यानंतर रेवती मावशी तिला जाब विचारणार, तू येथे का आली आहेस? नुपूर उत्तर देईल, या मंगळसूत्राच्या पवित्र नात्यासाठी. आणि मग मल्हार हा नुपूरला घरात बोलवणार, तिचं वेलकम करणार. आशा म्हणेल, लग्नानंतर नुपूर पहिल्यांदा या घरात येते, तिचा गृहप्रवेश व्हायला पाहिजे. आणि मग माप ओलांडून नुपूर घरात गृहप्रवेश करणार. लक्ष्मीच्या पावलांनी घरात येणार, मल्हारचा हात हातात घेऊन. आणि हे सगळं पाहताना तायडीला मरण यातना होत असतील. खूप राग येत असेल कारण नुपूर या घरात येऊ नये यासाठी तिने आपली सगळी शक्ती एकवटली होती. पण आज
तिची सगळी शक्ती संपून गेली आहे, तिचा पूर्ण प्लॅन फ्लॉप झाला आहे. रेवती मावशीला सुद्धा खूप राग आलेला असेल आणि मल्हार नुपूरचा हात हातात घेऊन तिचा गृहप्रवेश करून घेणार आणि मल्हारची बायको नुपूर आता मल्हारच्या घरात आली आहे. तर फ्रेंड्स, मग नुपूरने मल्हारला माफ केलं आहे का? तर नाही. नुपूर फक्त आशाच्या या शब्दावर आली आहे की मल्हारने वेदांचा अपघात केलेला नाही आहे. या अपघाताचं सत्य तुला जाणून घ्यायचं असेल तर त्या घरात जा. मग या अपघाताचं सत्य काय आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वेदांचा अपघात मल्हारने नाही तर तायडीने केला होता आणि मल्हारवर सगळा आरोप लावला. पण हे लवकरच नुपूरला कळेल असं वाटतंय. आणि एकदा का नुपूर या घरात आली, मल्हार आणि तिचं नातंसुद्धा सुधारेल, या दोघांमधील गैरसमज दूर होतील, या दोघांचा रोमांस पाहायला मिळेल, एवढं मात्र खरं. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा तुझ्या सोबतीने ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.